आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच युजफुल अशा टिप्स आणि काही खास ट्रिक्स पाहणार आहोत। तुम्हीसुद्धा या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा। या टिप्समुळे तुमचा वेळ, मेहनत आणि कष्ट शिवाय पैसासुद्धा नक्कीच वाचेल। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी सर्वप्रथम आजची टिप्स आहे ती म्हणजे आपण रील्स अशाच डब्यामध्ये कशाही टाकून देतो, त्यामुळे यांच्या धाग्यामध्ये आहे तो गुंता होऊ शकतो। तर अशा वेळी आपल्याला रील घ्यायची आहे। चाकूच्या सहाय्याने किंवा कैचीच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने एका साईडला कट करून घ्यायचा, फक्त एका साईडला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो रीलचा स्टार्टिंगचा पार्ट असतो त्याचा एक धागा आपल्याला यामध्ये घालायचा आणि अशा पद्धतीने बंद करून ठेवून द्यायचं। म्हणजे जेव्हा जेव्हा आपण हा धागा किंवा ही रील यूज करण्यासाठी घेऊ, आपल्याला धागा जास्त शोधावा लागणार नाही आणि आपला वेळसुद्धा खूप वाचेल। तर अशा पद्धतीने सर्व रीलसोबत केल्यानंतर आपल्याला तर छान अरेंज करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या डब्याचा यूज करू शकता किंवा टूथपिक लावून त्यावरती तुम्ही हे रील अरेंज करू शकता। इथे आपण हे छान अरेंज करून घेतलेलं आहे। यामुळे कलरसुद्धा लगेचच आपल्याला ओळखून येतात आणि हवी ती रील आपण यूज करण्यासाठी घेऊ शकतो। शिवाय जे बटन असतात ते आपण या डब्यामध्ये ठेवलेले आहेत। जो मोठा रील आहे तो सुद्धा आपण इथे साईडला ठेवलेला आहे आणि ज्या आपल्या सुई वगैरे असतात त्या आपण अशा बंद करून ठेवून द्यायच्या, म्हणजे त्या लवकर गंजणार नाही आणि लवकर खराबसुद्धा होणार नाही। तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा। आता इथे आपण 10 रुपयाचा संतूर साबण घेतलेला आहे। तुम्ही कोणताही साबण घेऊ शकता, छान असा फ्रेग्रन्सवाला। इथे आपण तो किसून घेतलेला आहे। किसून घेतल्यानंतर तो आपण एखाद्या छोट्याशा डिशमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही प्लास्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे यामध्ये थोडंसं कम्फर्ट घातलेलं आहे। कम्फर्ट घातल्यानंतर आपण यामध्ये थोडासा 1 रुपयाचा शॅम्पू घालणार आहोत आणि हे ज्या तिन्ही वस्तू आहेत त्या आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाथरूमच्या जवळ किंवा शू रॅकच्या जवळ तुम्ही हे ठेवू शकता। यामुळे जो काही खराब वास असेल, दुर्गंधी असेल ती सर्व नष्ट होईल आणि छान असा फ्रेग्रन्स हवेमध्ये पसरेल। तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करा। तर तुम्ही ही बाथरूमच्या खिडकीजवळ सुद्धा अशी ठेवू शकता किंवा एअरटाईट डब्यामध्ये होल करून सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता। आता बऱ्याचदा कुकरची शिटी असते ती बरोबर होत नाही, तर अशा वेळी आपल्या कुकरचं जे ढक्कन आहे ते आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला एखादी सुई घ्यायची आहे, सुईमध्ये धागा आपल्याला ओवून घ्यायचा। त्यानंतर ती सुई आहे ती आपल्याला अशा पद्धतीने या होलच्या आरपार करायची आहे। तर या झाकणावरती जितके होल आहेत त्या होलच्या आरपार करायचे, म्हणजे कुठे घाण वगैरे जमा झाली असेल तर ती निघून जाईल आणि शिट्या आहेत त्या व्यवस्थित होतील। तर अशा पद्धतीने कुकरच्या झाकण्याच्या सर्व होलमध्ये आपण 2-3 वेळा सुई आरपार करून घेणार आहोत आणि त्यानंतर शिटी लावून घेणार आहोत आणि तुम्ही त्यानंतर नक्कीच बघू शकाल की ज्या शिट्या आहेत त्या व्यवस्थित होतील। तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स आहे ती एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता यातून सर्व घाण निघालेली आहे आणि यूज करण्यासाठी कुकर तयार आहे। आता रक्षाबंधन जवळच आले आहे आणि शाळेमध्ये वगैरे स्पर्धा असतात किंवा तुम्हाला असं घरी बनवायची असेल राखी, तर तुम्ही ही टिप्स नक्की ट्राय करा। सर्वप्रथम मी चिकटपट्टीच्या सहाय्याने कार्डबोर्डचा असा हा गोलाकार भाग कापून घेतला आहे। त्यानंतर आपल्या घरी टिकल्या असतात, त्या टिकल्याच्या सहाय्याने आज आपण राखी बनवणार आहोत। तर टिकल्याचा मागचा भाग आपला काढून घ्यायचा आणि जो आपण कार्डबोर्डचा वाईट भाग कापलेला आहे त्यावरती आपल्याला ह्या चिपकवून घ्यायच्या। तर एकावरती एक अरेंज करून आपल्याला ह्या अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिपकवून घ्यायचं आहे। तर तुमच्या मुलांच्या शाळेत स्पर्धा वगैरे असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की दाखवा, जेणेकरून त्यासुद्धा अशा पद्धतीने राखी बनवतील आणि स्पर्धेमध्ये त्यांचा छानपैकी नंबरसुद्धा येईल। त्यानंतर आपण मध्ये अशा डायमंडच्या टिकल्या चिपकवलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे आपण एक धाग्यावरती आता हे चिपकवून घेऊया। तर चिपकवण्यासाठी पुन्हा त्याच आकाराचा थोडासा कार्डबोर्ड आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि गम लावून अशा पद्धतीने आपल्याला चिपकवून घ्यायचं। आता जितका धागा आपल्याला हवे तितका धागा आपल्याला घ्यायचा आणि बाकीचा कट करून घ्यायचा। मोती वगैरे काय असतील तर ते ओवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली सुंदर राखी तयार आहे।
घरामध्ये खूप मच्छर झाले असतील, झुरळ झाले असतील किंवा कीटके झाले असतील तर आजची हा टिप्स तुम्ही नक्की बघा. तर सर्वप्रथम आपला एक कांदा घ्यायचा आहे, दोन्ही साईडने कापून घ्यायचा. जी वरची साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची आणि पूर्ण साल काढून झाल्यानंतर आपल्याला इथे मध्ये होल करून घ्यायचं आहे. तर चाकूच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने इथे होल करून घेणार आहोत. तर इथे आपण गोलाकार असा भागामध्ये छान असा होल करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत. तर तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा यूज करू शकता किंवा वनस्पती घीसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. तर आतमध्ये जितकं आपल्याला शक्य होईल तितकं आपण आतमधला पार्ट रिमूव्ह केलेला आहे. आणि आता आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकल्यानंतर थोडीशी मिरे किंवा 3-4 लवंग आपल्याला घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये टाकायची आहे. आणि शिवाय आपल्याला यामध्ये पेटवण्यासाठी आपण इथे कापसाची वात तयार केलेली आहे, तीसुद्धा आपण यामध्ये लावलेली आहे. लवंग घातलेल्या त्यानंतर आपल्याला एक कापूर घ्यायचं आहे. तर कापूरचा तुकडा किंवा गोळी तुम्ही बारीक करूनसुद्धा घालू शकता. आपण इथे ही अशीच अख्खीच्या अख्खी घालत आहोत. आणि आता आपण हा जो कांद्याचा दिवा आहे तो पेटवून घेऊया. तर हा दिवा तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा घरी नक्की लावा. यामुळे जे काही मच्छर वगैरे असतील ते सर्व पळून जातील आणि घरामध्ये कीटके नष्ट होतील. तुम्हीसुद्धा हा दिवा एकदा नक्की लावून बघा, एकदा नक्की ट्राय करून बघा. पुढची टिप्स म्हणजे आपला मोबाईल हँग करायचा असतो तर ठेवण्यासाठी बऱ्याचदा जागा नसते. आपण असा चार्जरवरती सुद्धा नाही ठेवू शकत, कारण तो बऱ्याचदा पडतो आणि आपला मोबाईलसुद्धा डॅमेज होऊ शकतो. तर अशा वेळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला चार्जर अरेंज करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा मोबाईल अशा पद्धतीने हँग करून ठेवू शकतो. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.